हॅलो फ्रेंड्स, मी नीना अनु ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही वन डे ट्रिप प्लॅन करत असाल तर पाचगणी मध्ये कोणते कोणते पॉइंट्स तुम्ही लगेच बघू शकता ते मी या व्हिडिओ मध्ये कव्हर करते आहे। महाबळेश्वर मध्ये पाचगणीला आम्ही राहिलो आहे आणि पाचगणी मार्केट मध्येच राहिलो असल्या कारणाने इथून टेबल लँड पॉइंट आम्हाला अराउंड 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आता आम्ही टेबल लँड पॉइंट वर चाललोय। टेबल लँड पॉइंटला जाताना एका ठिकाणी आपल्याला असं थांबून आपला पाचगणीतला प्रवासी करची पावती चेक करतात आणि वरती टेबल लँड साठी जाण्याची ही काही पार्किंगचे त्यांचे चार्जेस असतात। ते चार्जेस भरून आपल्याला इथे पावती घेऊन पुढे जायचं असतं। तर आता या टर्न नंतर आपण पोहोचतोय टेबल लँडला। इथे गाडी पार्क करून पुढे आम्ही पायीच फिरायला निघालो। टेबल लँडला आपण एंट्री करताच त्यांनी एक बसण्यासाठी एक पॉइंट केलेला आहे आणि आपल्याला त्याच्या बाजूनेच सरळ जायचंय टायगर केव्स कडे। तिथे आपल्याला बाहेर विचारतात तुम्हाला घोडे हवे आहेत, टांगा हवा आहे, गाईड हवा आहे। टेस्टी ते समोरचं गेट डोंगरावरती बघ मस्त कसे ढग उतरलेत। आणि या रस्त्याने सरळ जाताना जे या बीन्स मधनं सरळ जाताना समोरच आपल्याला टायगर केव्स पॉइंट दिसतोय। ते तुम्हाला दिसत असेल तर त्याची कमान आहे ती टायगर केव्सची आहे आणि तिथनं खाली उतरून आपल्या केव्स कडे जाता येतं। आम्ही इकडे एक छोटी पॅशनर बसली आहे। सांगू कट किती छान पॅशनर नाही ते बघा कॅट सगळे त्याचे फोटोज काढतात। गुहेत आल्यावरच आपल्याला इथे मस्त नॅचरल एसी चालू असल्याचं जाणवतं। मस्त गार वाटतं आणि सिटिंग अरेंजमेंटही खूप छान आहे। हे त्याने पूर्ण वुडन अरेंजमेंट आहेत, जे काही टेबल्स चेअर्स केलेले आहेत, सुंदरच। इथे गुहेची एंट्री आहे आणि पर पर्सन 20 रुपयाचे चार्जेस आहे। आपण आतून गुहा बघण्याचा प्रयत्न करूया। अंधार आहे आणि लाल मातीचं असल्या कारणाने हाताने पकडून जाताना आपले हात पूर्ण लाल होतात इथे।
आता आपण इथून गुहेतनं बाहेर आलो. या गुहेतून बाहेर आल्यावर आपल्याला पुढे टायगर केव्स कडे जाण्याचा रस्ता आहे. डोंगराच्या एका बाजूने हा रस्ता केलेला आहे. पायऱ्या केल्या आहेत दगडाच्या. एक तर त्या पायऱ्या उतरत किंवा पाऊल वाटेने आपल्याला चालत पुढे टायगर केव्स कडे जायचंय. इथून ती गुहा जास्त लांब नाहीये. 300 मीटर अंतरापर्यंतच ती गुहा आहे. फक्त थोडीशी कसरत करावी लागते उतरत चढत जाण्याची. छानच वाटतंय, खूप सुंदर वाटते. अशी छोटीशी पायवाट आहे अगदी डोंगराच्या बाजूने तर चालत जायला. पाऊस पडल्यामुळे थोडी ओलसर झाली आहे पायवाट, तर सावकाश जावं लागेल. हा बघू शकता असं धुक्यातनं जायचंय. धुका आहे पुढे. धुक्यातनं चालत जाताना सुंदर वाटते, एकदम छान वाटते. थंड गारवा, सगळी झाडी. आता आपण ऑलमोस्ट पोहोचतोय टायगर केव्सला. माती पूर्ण ओली झालीये, रस्ता ओला झालाय. अन्वेषा पुढे गेली चालत फटाफट. ती मस्त धुका आहे. प्रॉपर ढग डोंगरावर उतरलेले आहेत, त्यामुळे सगळीकडे फॉगी फॉगी वाटते. मला ना नेहमी अशा जंगल ट्रेक किंवा नॅचरल पॉइंटला फिरायला खूप आवडतं. तिथे पूर्ण डोंगर, निसर्ग अगदी जवळून पाहता येतं ना, अशा ठिकाणी मला फिरायला खूप आवडतं. खूप, मलाच काय बहुतेक जणांना आवडतं. आणि इकडची जी शांतता असते ना, ती खूप समाधान देते एकदम. म्हणजे आपल्या नेहमीच्या धक्काधक्कीपासून आपण दूर येतो ना, तेव्हा खूप सुंदर वाटतं. आलो, आपण पोहोचलो आहोत टायगर केव्सला. आता खूप छान वाटतं इकडे. पूर्ण मग आता आम्ही इतकंच चढून इकडे आलोय, तर थोडं इकडे रेस्ट घेऊन परत आपण खाली जाऊ. आय मीन वरती जाऊ. सिनरी बघ किती सुंदर आहे. हे बघा किती सुंदर सिनरी. धुक्यात झाडं हरवली आहेत. खूप आणि ही आहे ही केव्ह, जिथे आपण एवढं कष्ट घेऊन, जास्त नाही 200 मीटरच आहे फक्त उतरायला.
आतमध्ये हे छोट्या छोट्या केव्स आहेत. आपण एंट्री केली होती ती पॉइंट होता रेस्टॉरंट डाईन. तो जरा पुढे आहे. तिथल्या केव्स पासून आपण एंट्री केली आणि एक्झिट घेतोय टायगर केव्सच्या इथे. हा संपूर्ण टेबल लँड परिसर आहे. 6.5 किलोमीटर अंतरावरती पसरले. हा तलाव आहे ना पावसाच्या पाण्यामुळेच तयार झालाय. कारण तुम्ही बाकी कोणत्याही सीझनला याल ना तेव्हा इथे कोरडी जागा असते. इकडून आता आम्ही पुढच्या पॉइंटला जायला निघालो आणि रस्त्यावर पूर्ण धुकं आहे. किती छान वाटतोय रस्ता. अगदी थंडगार झालंय वातावरण. पाचगणी सोडून आपण परत येत असताना आपल्याला हॅरिसन व्हॅली पॉइंट लागतो. त्या पॉइंट वरती आता आम्ही चाललोय. मध्येच एक ग्रीक पॉइंट पण आहे, तोही तुम्ही करू शकता. कारचे 50 रुपये, कार रिक्षा, बस मिनी बस 100 आणि 2 व्हीलरचे 20 रुपये. इथे जाण्यासाठी आपल्याला एंट्री फी भरावी लागते. या पॉइंटला आलं ना की आपल्याला बराच वेळ असं बसून राहावंसं वाटतं. थंड हवा चेहऱ्यावर येत असते. चारही बाजूने हिरवेगार डोंगर. अगदी निसर्ग न्याहाळत राहावंसं वाटतं. इथे आलात ना काही नाही करायचं, फक्त शांत बसायचं. खूप छान वाटतं. बघा ना समोर ढग कसे उतरले आहेत. छान. आणि आताचं वातावरण एवढं सुंदर आहे ना की मध्येच पाऊस येतोय, मध्येच असं थंडगार वातावरण झालंय. व्हिडिओ काढते मध्ये पण आता परतत असताना आम्ही वाई शहरात उतरलो आणि वाईचा गणपती महागणपती तिथे दर्शन घ्यायला आम्ही टर्न मारला. हे मंदिर ना जास्त लांब नाहीये. अगदी 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती ते मंदिर आहे. तुम्ही जर पाचगणी महाबळेश्वर इथे वन डे ट्रिप करणार असाल ना तर हे असे जवळजवळचे पॉइंट्स आहेत की ज्याच्यात तुम्ही वन डे फिरून येऊ शकतात. हे समोर दिसते आहे हे आहे वाईचे महागणपती मंदिर किंवा याला ढोल्या गणपतीही म्हणतात. हे मंदिर कृष्णा नदीच्या तीरावरती बसले आहे. तर अशी होती आजची आमची ट्रिप. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडले असल्यास लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.